नमस्कार. आज आपण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवण्यांवर बोलणार आहोत. म्हणजे त्यांच्या विचारांमधून जी प्रेरणा मिळते त्यावर. आपल्याकडे श्री स्वामी समर्थ प्रेरणा आणि आत्मविश्वास यातून काही उतारे आहेत. या चर्चेतून म्हणजे स्वामींचे शब्द लोकांना, त्यांच्या भक्तांना कसं मानसिक आणि आध्यात्मिक बळ देतात हे समजून घ्यायचा आपला उद्देश आहे. चला तर मग या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया. सगळ्यात पहिलं आणि खूप प्रसिद्ध वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे तर आपण सगळेच ऐकतो. हे वाक्य इतकं साधं आहे, पण यात अशी काय शक्ती आहे? म्हणजे लोकांना अगदी मोठ्या संकटात पण धीर येतो. हे फक्त शब्द आहेत की यामागे अजून काही आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. बघा, हे फक्त शब्द नाहीत, हे एका खूप मोठ्या शक्तीचं, एका अस्तित्वाचं थेट आश्वासन आहे. विचार करा ना, जेव्हा आपल्याला कोणीतरी अत्यंत खात्रीनं सांगतं की अरे काळजी करू नकोस, मी आहे ना, तेव्हा कसं वाटतं? मनावरचा भार हलका होतो की नाही? स्वामींचे हे शब्द अगदी तसेच आहेत. ते ऐकणाऱ्याच्या मनात एक, काय म्हणतात त्याला, एक खोलवरची सुरक्षिततेची भावना निर्माण करतात. कठीण परिस्थितीत माणसाला मुख्य काय हवं असतं? तर आधार. आणि हे शब्द तो मानसिक आधार देतात. त्यामुळे फक्त श्रद्धा नाही वाढत, तर धैर्य, एक प्रकारचं आंतरिक बळ वाढतं. ही स्वामींची भक्तांसाठीची एक अभय घोषणा आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे हा झाला श्रद्धेतून मिळणारा मानसिक आधार. बरोबर. पण मग स्वामींनी फक्त मी आहे असं नाही सांगितलं, त्यांनी प्रयत्नांबद्दलही खूप महत्वाचं सांगितलंय, हो ना? जसे की मनापासून कार्य कर, यश नक्की मिळेल. आणि ते दुसरं, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मग इथे कसं बघायचं? म्हणजे एकीकडे श्रद्धा, मी पाठीशी आहे, आणि दुसरीकडे स्वतःचे प्रयत्न, तू कार्य कर, याचा मेळ कसा घालायचा? अगदी अगदी बरोबर. इथेच तर स्वामींच्या शिकवणीची खासियत आहे. ते फक्त एका बाजूने विचार करत नाहीत. यश मिळवायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न म्हणजे आपलं कर्म, ते तर आवश्यक आहेच. स्वामींनी आळसाला कधीच दुजोरा दिला नाही. पण त्याचवेळी फक्त आपल्या प्रयत्नांनीच सगळं होतं असंही नाहीये. अनेकदा खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही किंवा खूप अनिश्चितता असते. अशा वेळी श्रद्धा उपयोगी पडते. परमेश्वरावर विश्वास ठेव म्हणजे काय? तर आपले प्रयत्न आहेतच, पण त्याला एका मोठ्या शक्तीचा आशीर्वाद आहे ही भावना ठेवणं. यामुळे माणूस खचून जात नाही, त्याची चिकाटी टिकून राहते. आणि तुम्ही जे म्हणालात ना, स्वतःवर श्रद्धा ठेव, परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे, हे तर आत्मविश्वास किती महत्वाचा आहे हेच सांगतं. म्हणजे बघा, प्रयत्न, स्वतःवरचा विश्वास आणि मग परमेश्वरावरची श्रद्धा, या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. हे असं निष्क्रिय बसणं नाहीये, तर श्रद्धेनं प्रेरित होऊन काम करणं आहे. हे खूप छान स्पष्टीकरण दिलं. प्रयत्न आणि श्रद्धा यांचा समतोल. आता हा आत्मविश्वासी श्रद्धा टिकवण्यासाठी कदाचित आंतरिक शांती गरजेची असते, बरोबर? स्वामींचं अजून एक वाक्य आहे, शांती हवी असेल तर चित्त शुद्ध असले पाहिजे. या चित्तशुद्धीचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे वरवरची शांतता वेगळी आणि आतली खरी शांती वेगळी. ती कशी मिळवायची याबद्दल काय सांगतात स्वामी? नक्कीच. चित्त म्हणजे फक्त आपलं मन नाही, तर आपली संपूर्ण जाणीव, आपले विचार, भावना यांचं केंद्र. चित्त शुद्ध असणं म्हणजे काय? तर फक्त राग, द्वेष, लोभ अशा नकारात्मक भावना नसणं एवढंच नाही, तर मनाची अशी अवस्था जिथे ते स्थिर आहे, शांत आहे, स्पष्ट आहे. बाहेर काहीही घडलं तरी ते लगेच विचलित होत नाही. खरी शांती ही बाहेरच्या परिस्थितीत नसते हो, ती आतून अनुभवायची असते. जर मनच गोंधळलेलं असेल, अस्थिर असेल, तर शांती कशी मिळणार? नाही मिळणार. आणि ती कशी मिळवायची? तर त्याचे मार्ग पण स्वामींनी सांगितले आहेत. जसं की सेवा, भक्ती आणि नम्रता हीच खरी साधना आहे. म्हणजे निस्वार्थ सेवा करणं, देवावर भक्ती ठेवणं आणि अहंकार बाजूला ठेवून नम्र राहणं. या गोष्टींनी हळूहळू चित्त शुद्ध होतं आणि मग खरी आंतरिक शांती अनुभवायला येते, असं या विचारांमधून आपल्याला दिसतं. आणि नामस्मरण, त्याबद्दल पण खूप ऐकतो आपण. फक्त श्री स्वामी समर्थ या नावाचा जप केला तरी सुद्धा म्हणतात की मनोबल वाढतं, धैर्य येतं, शक्ती मिळते. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे केवळ एका नावाच्या जपात इतकी ताकद कशी असू शकते? याचा संबंध पुन्हा त्याच दोन गोष्टींशी आहे, श्रद्धा आणि सबुरी म्हणजे संयम. हे स्वामींच्या शिकवणीचा अगदी गाभा आहेत. नामस्मरण म्हणजे काय? तर ते जे आश्वासन आहे ना, मी तुझ्या पाठीशी आहे,
त्याची सतत आठवण करणं, त्याची उजळणी करणं. जेव्हा आपण एका नावावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा बाकीचे नको असलेले विचार आपोआप बाजूला जातात. मन शांत व्हायला मदत होते. हे परत चित्तशुद्धीशी जोडलेलं आहे. आणि सतत नाम घेतल्यामुळे ती श्रद्धा अजून घट्ट होत जाते. अडचणी तर येतातच, आव्हानं पण येतात, पण स्वामींचं नाव घेऊन, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आणि संयम राखून पुढे जायचा मार्ग मिळतो असं लोक अनुभवतात. हा विश्वासच अनेकांसाठी ती कठीण परिस्थिती पार करायची ऊर्जा बनतो. त्यामुळे नामस्मरण हे फक्त एक विधी नाही, तर ते मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळवण्याचं एक प्रभावी साधन आहे, असं अनेक जण मानतात. खरे तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की श्री स्वामी समर्थांचे विचार हे फक्त काहीतरी आध्यात्मिक किंवा पूजापाठापुरते नाही आहेत. ते आपल्या रोजच्या जगण्यात शक्ती देणारे व्यावहारिक विचार आहेत. भिऊ नकोस हे आश्वासन आपल्याला मानसिक आधार देतं. प्रयत्न आणि श्रद्धा यांचा योग्य मेळ घालायला शिकवतं. खरी शांती मिळवण्यासाठी चित्त शुद्ध ठेवायला सांगतं. आणि अगदी नामस्मरणातून सुद्धा आंतरिक बळ मिळवता येतं. आणि या सगळ्याचा पाया म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की स्वामींची शिकवण कार्य म्हणजे प्रयत्न आणि श्रद्धा या दोन्हीवर जोर देते. आता प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हानं वेगळी असतात, परिस्थिती वेगळी असते. मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपल्या समोर जी आव्हानं आहेत त्यांना तोंड देताना आपल्यासाठी या कार्य आणि श्रद्धेमधला योग्य समतोल कोणता असेल, म्हणजे कुठे आपण जास्त प्रयत्न करायला हवेत आणि कुठे श्रद्धेवर जास्त भर द्यायला हवा, याचा विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करणं मला वाटतं महत्त्वाचं ठरू शकतं.